बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. भारताला नवी दिशा देणारं अटल पर्व, विशेष जयंती. देशाचे महान नेते, भारताचे 10वे पंतप्रधान आणि हिंदी कवी अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती. त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारं माझा महाराष्ट्र न्यूजचं हे सविस्तर वृत्त. 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेर येथे जन्मलेल्या अटलजींनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी घेतली. त्यांची काव्यरचना आणि त्यांनी दिलेलं पत्रकारिता क्षेत्रातील योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरले. 1942च्या भारत छोडो चळवळीने राजकारणात प्रवेश केलेल्या वाजपेयींनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1957 मध्ये बलरामपूरमधून निवडून येत त्यांनी संसदीय कारकीर्द सुरू केली. विरोधी बाकांवर असूनही त्यांच्या प्रभावी भाषणांनी संसद आणि देशाला आपलेसे केले. खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एके दिवशी भारताचे पंतप्रधान होतील असे भाकीत केले होते. 1996 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि वाजपेयींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र 13 दिवसातच सरकार कोसळले. 1998 मध्ये पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी पोखरण अणुचाचण्यांच्या माध्यमातून भारताला जागतिक शक्ती म्हणून उभे केले. 1999च्या निवडणुकात विजय मिळवत त्यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद सांभाळले. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, विकास, आर्थिक सुधारणा आणि शांतता दूत म्हणून कारगिल युद्धावेळी पाकिस्तानशी केलेल्या प्रयत्नांनी देशहिताला प्राधान्य दिले. अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच देशहिताचा विचार केला. देशालाच त्यांनी आपलं कुटुंब मानलं. त्यांना आतापर्यंत भारतरत्न, पद्मविभूषण, लोकमान्य टिळक पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अटल बिहारी वाजपेयी यांनी 16 ऑगस्ट 2018 रोजी अखेरचा श्वास घेतला. अशा या कर्तृत्ववान नेत्याला त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त माझा महाराष्ट्र न्यूजचा सलाम. मौत की उम्र क्या है, दो पल भी नहीं, जिंदगी सिलसिला आज कल की नहीं.